आणखी एक मोठी बातमी, मी कोणत्याही ब्लॅकमेलरला उत्तर देत नाही असं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलंय। 302च्या खटल्यातील आरोपीला मी उत्तर देणार नाही। रवी किरण इंगवलेंच्या आरोपांनंतर आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। आमदार क्षीरसागर हे कंत्राटदारासोबत टक्केवारीबद्दल चर्चा करत असल्याचा दावा व्हिडिओ पोस्ट करत रवी किरण इंगवलेंनी केला होता आणि यावरती रवी किरण इंगवले ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापूरचे माजी जिल्हा प्रमुख आहेत। यावरती उत्तर देताना मी कोणत्याही ब्लॅकमेलरला उत्तर देत नाही, 302च्या खटल्यातील आरोपीला मी उत्तर देणार नाही असं क्षीरसागर म्हणाले। त्यांच्या नावावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील बदनाम करत सुटलेत। एकनाथ शिंदे साहेबांनी अशा लोकांच्याकडे लक्ष केंद्रित करून यांना पक्षातून हाकलायला पाहिजे। राजेश क्षीरसागरने 2 वर्षे जेलमध्ये किमान सडून एक पांढरी दाढी आणि पांढऱ्या केसातून बाहेर येतेला मला बघायचं। प्रचंड भ्रष्टाचाराने प्रचंड अत्याचार करणारा हा लोकप्रतिनिधी आहे। जर क्षीरसागर सत्तेत नसतील आणि जर त्यांचे आमदारकी पद रद्द झाले, ही जनता यांना कोल्हापुरी चप्पलनं ठोकते का नाही बघा, आणि त्या ठोकताना सगळ्यात पुढे मी असणार, सगळ्यात पुढे मी असणार। मी कुठल्याही ब्लॅकमेलरला त्यानं माझ्यावर आरोप केले म्हणून त्याला उत्तर द्यायला ही पत्रकार परिषदाची बोललेली नाही। 302 खटल्यातील आरोपीनं माझ्यावर कुठला आरोप केला म्हणून त्याला उत्तर द्यायला मी पत्रकार परिषद बोललेली नाही। स्वतःच एखाद्या राजकीय पक्षात अध्यक्ष म्हणून स्थान असताना आणि त्याला राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठांचं मन जिंकण्यासाठी माझ्यावर आरोप करणाऱ्या या ब्लॅकमेलरसाठी मी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली नाही।